जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, शेतकरी बांधवांनो, लाडक्या बहिणींनो, तुमसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. पूर्ण लक्ष देऊन शांत चित्ताने ऐका आणि तशी कार्यवाही करा. काय तुम्हाला कार्यवाही करण्याची गरज नाही. अनेक लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद झालेले आहे. ते कशामुळे? वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामधील एक कारण असं आहे की अनेक लाडक्या बहिणींनी बघा EKYC केलेली नाही, त्यांचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत. अनेक लाडक्या बहिणींनी EKYC केलेले नाही, त्यामुळे त्यांचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत. आणि अनेक लाडक्या बहिणींची EKYC करूनही त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. त्यामुळे अशा लाडक्या बहिणीने काय करायचं? त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणींनो घाबरून जाऊ नका, निश्चिंत राहा. प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत. ते कसे? तर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली आहे, EKYC केलेले आहे, त्या पात्र ठरलेल्या आहेत, तरीही ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना त्यांचे महिन्याचा हक्काचा 1,500 रुपयाचा हप्ता निधी त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. कारण आता ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना त्यांची पडताळणी परत केली जात आहे. EKYC करून ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत त्यांची पडताळणी केली जात आहे आणि त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार नाही. त्यांचे पैसे बंद झालेले आहेत, त्यांना पुन्हा या योजनेमध्ये घेतलं जाणार आहे. पडताळणी केल्यानंतर कोणत्याही पात्र लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. या संदर्भातली काळजी आम्ही जातीन लक्ष घालून घेत आहोत, असं महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, तुम्ही EKYC केलेले आहे, मात्र तुम्हाला गेल्या 2 ते 3 महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत, तर आत्ता तुम्हाला दिलासा देणारा हा व्हिडिओ आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमचे पैसे नंतर पुन्हा तुम्हाला सुरू होऊ शकतात. या संदर्भातली कार्यवाही सुरू आहे. या संदर्भातली जाहीर घोषणा झाली की आपण तुमच्यापर्यंत नक्की पोचवू. शिवाय तुम्हाला जर बंद झालेले पैसे सुरू झाले असं काय तुम्हाला मेसेज आला, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले दिसले, तर आपल्याला कमेंट करू सांगा. त्यावरचा वेगळा व्हिडिओ बनवून आपण इतरांपर्यंत तुमचा हा माहितीचा व्हिडिओ पोचवून सगळ्यांना दिलासा मिळेल. मी सुद्धा माझ्याकडून अपडेट देईन, तुम्ही सुद्धा तुमच्याकडून अपडेट देत राहा. लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, तुमचे बंद झालेले पैसे तुम्हाला परत सुरू होऊ शकतात. मात्र ज्या लाडक्या बहिणी EKYC केलेली नाही, अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांना डचू देण्यात आलेलं, ज्यांची लाडक्या बहिणीची याला मागच्या काळ्या बाजारानं मागच्या दरवाजाने घुसलेल्या काळ्या बाजार केलेल्या अशा लाडक्या बहिणींची हकालपट्टी केलेली आहे, त्या लाडक्या बहिणींना मात्र आता 1 रुपयाही मिळणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.